आर्त अतिविकलांचा मार्गदाता निरंजन जाधव या लेखाचं वाचन मी आता आपल्यासाठी करतो आहे. या प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे नाशिक यांच्या लेखाचं वाचन मी आता करतो आहे. अभिवाचन दत्ता सर देशमुख. आर्त अतिविकलांचा मार्गदाता निरंजन जाधव. जून 2017 वार शुक्रवार, वेळ दुपारची. विरार स्टेशन दुपारची डुलकी घेत होतं. स्टेशनवर सकाळ सायंकाळ असणारी गर्दी आता दिसत नव्हती. त्याचवेळी एका प्रवाशानं रेल्वे रूळ ओलांडण्याची धडपड केली. पाठीमागून वेगाने येणाऱ्या 18 डब्याच्या एक्सप्रेस गाडीनं या प्रवाशाला जोराची धडक दिली. एक्सप्रेस गाडी सुसाट धावत पुढे गेली आणि त्यानंतर शरीराचे 2 तुकडे झालेला माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याचे दोन्ही पाय आणि शरीर वेगळे झाले होते. लोक जमा झाले. पेशंट बेशुद्ध होता. अनेकांना तो गेल्याची जाणीव झाली. पुन्हा जो तो आपापल्या वाटेने जाऊ लागला. संकटाच्या काळात सगळीच माणसं आपल्या पाठीमागं उभी राहत नाहीत. मात्र एखादी संवेदनाक्षम व्यक्ती अशा कठीण प्रसंगात पाठीशी उभी राहते. यावेळी त्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रवाशाचं नाव होतं कल्पना कदम. त्याने पाहिलं, पेशंट बेशुद्ध असला तरी त्याचं प्राणोत्क्रमण झालेलं नाही. त्याला उपचार मिळावे अशी धडपड कल्पना कदम यांनी केली आणि आपल्याला घ्यायला आलेल्या मुलाला थेट प्लॅटफॉर्मवर त्यांनी बोलवलं. संतोष कदम आईच्या एका हाकेत प्लॅटफॉर्मवर दाखल झाला. त्यानं जखमी झालेल्या प्रवाशाच्या खिशात हात घालून कागदपत्र काढली. ओळखपत्रावर असलेल्या मोबाईलवर संपर्क साधला. या प्रवाशाचं नाव होतं निरंजन नारायण जाधव. संतोषनं निरंजनच्या घरच्यांना झालेल्या अपघाताची कल्पना दिली. त्याचवेळी कल्पना कदम यांनी पोलिसांना पंचनामा नंतर करा, तुमच्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी मी स्वतः तयार आहे, पण या रुग्णाला उपचार मिळाले तर तो वाचू शकेल अशी पोलिसांना त्यांनी विनंती केली. विरार पश्चिमेच्या विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अपघातग्रस्त रुग्णाला नेण्यात आलं. कल्पना कदम यांच्या निमित्तानं साक्षात देवाचा प्रतिनिधी निरंजन जाधव यांच्या मदतीला धावून आला. 4 दिवस कोमात असलेला हा माणूस निरंजन जाधव वाचला. त्याला 18 बाटल्या रक्त द्यावं लागलं. हॉस्पिटलमधल्या कोणालाच तो जगेल याची खात्री नव्हती. एका क्षणाला हॉस्पिटलच्या स्टाफनं डेथ डिक्लरेशनची तयारी सुरू केली होती. मात्र या सगळ्या कठीण प्रसंगांशी सामना करत निरंजन जाधव वाचला. अपघातानंतर 17 दिवसांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 28 दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी सासरच्या लोकांनी यांना आराम करण्यासाठी घरी घेऊन जा अशी निरंजनच्या नातेवाईकांना विनंती केली. आपली विवाह संस्था म्हणजे सक्षमानं सक्षमाशी केलेला करार अशा स्वरूपाची असते. निरंजन जाधव आता स्वतःच्या पायाने चालू शकणार नव्हता. कदाचित त्याला आपल्या नोकरीवर जाणंही अशक्य होणार होतं. अशा वेळेला शरीराचे 2 तुकडे झालेल्या माणसाची जबाबदारी कोण घेईल? निरंजन जाधव हा मूळचा सोलापूरचा तरुण. वडील नारायण हरेबा जाधव हे रेल्वेत नोकरी करत होते. आई शारदा ही महापालिकेच्या कन्नड माध्यमाच्या शाळेत शिक्षिका होती. हरिभाई देवकरण प्रशालेत तो शिकला आणि पुढं सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजमधून त्यानं कला शाखेची पदवी संपादन केली. शाळा महाविद्यालयात असताना तो उत्तम खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. फुटबॉल, ॲथलेटिक्स, क्रिकेट या खेळांमध्ये त्यानं चमक दाखवली होती.
स्काउटमध्ये त्यानं सहभाग घेतला होता. त्यावेळी राष्ट्रपती KR नारायण यांच्या हस्ते त्याला प्रमाणपत्र मिळालं होतं. खेळामुळं त्याची समाजशीलता वाढलेली होती. म्हणून BA नंतर त्यानं भारती विद्यापीठातून समाजकार्य या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. लेबर वेलफेअर अँड पर्सनल मॅनेजमेंट या विषयात त्याला समाजकार्य महाविद्यालयाची MSW ही पदवी मिळाली. रोजगारासाठी निरंजन जाधव मुंबईत आला. मुंबई हजारो लाखो लोकांना आपल्या पोटाशी धरते, त्याला उपाशी मरू देत नाही. निरंजन जाधवला सुद्धा मुंबईनं आपल्या पोटाशी धरलं. मजल दरमजल करत मुंबईत आलेल्या या तरुणानं सुरुवातीला काही लहान मोठ्या नोकऱ्या केल्या. या धडपडणाऱ्या तरुणाचा उत्साह पाहून त्याला विवाहासाठी स्थळं येऊ लागली. अतिशय पारंपरिक पद्धतीनं त्याचा विवाह मुंबईतच संपन्न झाला. विवाह म्हणजे 2 स्त्री पुरुषातील सर्जनाचा सोहळा. त्याचा 2000मध्ये विवाह झाला आणि त्यानंतर वर्षभरातच जाधव कुटुंबात पाळणा हलला. सगळीकडं आनंदी आनंद झाला. याच काळात तो स्थिरस्थावर होण्यासाठी चांगल्या नोकरीच्या शोधात होता. पुढं तो महानंद डेअरी या सहकारी संस्थेत रुजू झाला. ते वर्ष होतं 2003. तेव्हापासून त्यानं मुंबईला आपली मायमावशी मानलं आणि मुंबईच्या लोकल ट्रेनचा आणि लोकजीवनाचा तो एक भाग बनून गेला. सफलता जिस ताले में बंद रहती है वो 2 चाबियों से खुलती है. एक कठिन परिश्रम और दूसरा दृढ संकल्प. असं त्याचं तत्त्वज्ञान होतं. त्यामुळं तो सतत सकारात्मक वृत्तीनं जीवनाकडे पाहत होता. कष्टाशिवाय फळ नाही हे त्याला माहीत होतं. तो कौटुंबिक सुख आणि यशाच्या दिशेनं वाटचाल करत होता. त्याचवेळी त्याच्या वाटेत अपघाताच्या निमित्तानं काटे आले आणि मोठ्या अपघातात त्याला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. संकटं एकट्यानं येत नाहीत, तर ती झुंडीनं येतात, असं एक सुभाषित प्रसिद्ध आहे. निरंजन जाधव सोलापूरमध्ये रमत असताना, उपचार घेत असताना त्याला कावीळचा आजार झाला. आधीच अपघातात पाय गमावलेल्या या माणसाला काविळीनं गाठल्यावर सगळेजण चिंतेत पडले. हा जगेल की नाही असा प्रश्न आईवडिलांसमोर पडला. त्याचं कारण असं होतं, रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या करत असताना त्याला दुसरी किडनी नाही असं निदान डॉक्टरांनी केलं. इतका गंभीर आजारी असणारा माणूस जो आपले दोन्ही पाय गमावून बसला आहे, आता त्याला काविळीनं ग्रासलं आहे. त्याला दुसरी किडनीसुद्धा नाही. असा असताना तो कसा वाचेल असा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता. यावेळी दुःखाशी सामना करण्याची सवय लागलेल्या निरंजननं धीर सोडला नाही. तो डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर, तुम्ही माझ्यावर उपचार करा. मला जर जन्मताच दुसरी किडनी नसेल तर त्यानं काहीही बिघडणार नाही. इतकी वर्ष जर मी एका किडनीवर आयुष्य काढू शकलो तर पुढचं आयुष्य त्याच किडनीवर का काढू शकणार नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताये वढे, या संतोक्तीचं उदाहरण म्हणजे निरंजन जाधव. जो माणूस लढणारा असतो त्याच्या वाट्याला पराभव सहसा येत नाही. निरंजन जाधवच्या मनाची तयारी पाहून डॉक्टरही अचंबित झाले आणि डॉक्टरांच्या उपचाराला साथ देत देत कावीळनं निरंजन समोर हार पत्करली. तो कावीळमधून सही सलामत बाहेर पडला. त्याला दुसऱ्या किडनीची अजिबात फिकीर वाटली नाही. जगात कितीतरी माणसं एका किडनीवर जगतात. दुसरी किडनी नसली तर त्यांचं कुठं काही अडलं नाही. मग मला दुसरी किडनी नाही याचं दुःख मी का गोंजारत बसू. निरंजन समोर नियतीसुद्धा हरली. निसर्गाला तो सामोरा गेला आणि उपचार घेऊन तो पुन्हा प्रयत्नवादाकडे वाटचाल करू लागला. निरंजन जाधव सोलापूरला असला तरी त्याचा जीव मुंबईत गुंतला होता. आता आपण दिव्यांग आहोत हे त्यानं जाणलं आणि स्वीकारलं होतं. सोलापूरमध्येच त्यानं घरातल्या घरात स्वयंसेवेला प्रारंभ केला. व्हीलचेअरवर बसून तो भांडी धुवू लागला. आंघोळ स्वतःच करण्याची सवय त्यानं अंगी बांधली. एवढंच नाही तर व्हीलचेअरवर बसून त्यानं आपले स्वतःचे कपडे स्वतःच धुवायचे ठरवले. घोटभर पाण्यासाठीही कुणावरही अवलंबून राहू नये असा त्याचा प्रयत्न होता.
या काळात त्यानं स्वतःच्या हातानं घोटभर पाणी तर पिलंच, एवढंच काय, तो चहासुद्धा स्वतः करून पिऊ लागला. ही त्याची स्वावलंबनाची तयारी होती. असा माणूस घरात बसून राहील? छे. निरंजननं 8च महिन्यात नोकरीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हा माणूस पुन्हा कामावर येऊ शकणार नाही असंच सहकाऱ्यांना वाटत असावं, पण घडलं उलटं. फेब्रुवारीत त्यानं ऑफिसला येऊन आपल्यासाठी महानंद डेअरीची क्वार्टर मिळण्यासाठी अर्ज केला आणि 4 एप्रिल 2018 या दिवशी त्यानं पुनश्च हरी ओम म्हणत महानंदची सेवा सुरू केली. मित्रहो, माणूस स्वयंसिद्धतेकडे जाण्यासाठी विविधांगी शोध घेतच असतो. ज्याला स्वयंसिद्ध व्हायचं आहे तो सतत प्रयत्न करत असतो. निरंजन प्रयत्नवादी आहे. स्वयंसिद्धतेकडे जाण्यासाठी तो सतत शोध घेत असतो. एकदा त्याला कृत्रिम पाय बसवून आहारविहार करता येईल अशी माहिती मिळाली. या माणसानं ऑटोबुक नावाचे कृत्रिम पाय 5 लाख रुपये खर्च करून खरेदी केले. घरात आल्यानंतर तो या पायांवर चालण्या फिरण्याचा सराव करत असे. कितीही वेदना झाल्या तरी आपल्याला एका जागी पडून राहायचं नाही ही त्याची प्रतिज्ञा होती आणि म्हणून तो ऑटोबुकच्या कृत्रिम पायांवर चालण्या फिरण्याचा प्रयत्न करत राहिला. तरी संकटांनी निरंजनची संगत सोबत कायम ठेवली. अर्थातच यावेळचं संकट फक्त निरंजनवर नव्हतं. जागतिक महामारीनं सगळं जग एका जागी स्थिर करून टाकलं होतं. कोरोना महामारीच्या काळात निरंजनला एका जागी स्थिर राहावं लागलं. त्याचे कृत्रिम पायही जागच्या जागी स्थिरावले. यावेळी त्याला स्वयंसिद्धतेचा नवा धडा मिळाला. त्याचं झालं असं की कोविडच्या आगमनापूर्वी त्याच्या घरात पोळ्यांसाठी बाई येत असे. कपडे, झाडू, फरशी यासाठी स्वतंत्र बाई काम करत असायची. कोरोना महामारीनं या दोघीही आपल्या घरात अडकून पडल्या आणि आता निरंजनला पोळी करणं, लादी पुसणं, कपडे धुणं अशी सगळी कामं करावी लागली. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? अभावाशी सामना करणाऱ्याला काहीही अशक्य नसतं. निरंजन आपल्या व्हीलचेअरवर बसून झाडूनं घर स्वच्छ करत असे, घरातली लादी पुसत असे आणि भाजी स्वतः करणाऱ्या निरंजनला पोळ्या करायला सज्ज व्हावं लागलं होतं. स्वयंसिद्धता अंगी बांधल्यामुळं त्यानं ही कामं अतिशय मनोभावे केली आणि त्यातही आनंद शोधला. परीक्षा पाहणारा काळ त्याच्या सततच सोबत होता आणि प्रत्येक कठीण काळात यश मिळवण्यासाठी निरंजन धडपडत होता. याही वेळी त्याची धडपड कामाला आली. घरकामातसुद्धा तो स्वतःला सिद्ध करू शकला. निरंजन हा समाजकार्य अभ्यासक्रम पूर्ण केलेला माणूस होता. कोरोना काळात त्यानं आपल्यातल्या सेवाभावी माणसाची झलक सगळ्यांनाच दाखवली. लॉकडाऊनमुळं घराच्या बाहेर कोणाला पडता येत नव्हतं. अशा काळात निरंजन आपल्या आजूबाजूच्या मित्रांना मदत करत असे. तो अजिबात न घाबरता कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करत असे. त्यानं आपल्या शेजाऱ्यांना भाजीपाला आणून दिला. काही रुग्णांना औषधांची चणचण जाणवत असे. यावेळी हा माणूस आपल्या कौशल्यानं रुग्णांसाठी औषधं मिळवत असे. अनेकांना हॉस्पिटलपर्यंत जाऊन त्यानं डबे त्यानं पुरवलेले आहेत. कुणाच्या घरी किराणा माल संपला असेल तर तो पोहोचवण्याचं कामही त्यानं आवडीनं केलं. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होऊ लागला. त्यावेळी त्यानं घाबरू नका, घराबाहेर पडा असं आपल्या मित्रमंडळींना सांगितलं होतं. त्याचं वृत्त माध्यमांनी दृकचित्र माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलं होतं. लोकांच्या मनात कोरोना प्रतिबंधक लसीबाबत साशंकता होती, संभ्रम होता, भीती होती. त्यावेळी या माणसानं थेट कोविड सेंटर गाठून पहिली लस घेतली. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन त्याच्या आजूबाजूच्या परिसरातल्या मित्रांनी आपलं लसीकरण करून घेतलं. ज्याला पाय नाही, जो दुसऱ्यावर अवलंबून असायला हवा, असा माणूस यावेळी 3 चाकी वाहनावर लोकांच्या मदतीसाठी धावपळ करत होता. धावत्याला शक्ती येईल आणि मार्ग सापडे या कवितेतल्या ओळीप्रमाणे तो कोरोना काळात सक्रिय राहिला. अनेकांपर्यंत त्यानं मदत पोहोचवली. तुम्ही म्हणाल, आता तो काय करतो? मुंबईच्या दाही दिशा दिव्यांगांसाठी तो भटकतोय आता.
जिसने अपनी मौत अपने आंखों से देखी उसको मौत का डर अब नहीं लगता। बस जब भी मौत आए तो मैं उसका इंतज़ार ज़रूर करता रहूँगा। मरने से पहले कुछ काम करने जाना है, नाम हो या ना हो, अशी त्याची प्रार्थना आहे। हा माणूस आता अंतर्बाह्य बदललेला आहे। दिव्यांगांसाठी त्यानं काम सुरू केलं आहे। प्रथमतः त्यानं ओला उबेर यांच्या मदतीनं प्रवास केला। पुढच्या काळात त्यानं दुचाकीनं प्रवास करून पाहिला। असं करता करता त्याला IIT मद्रास या संस्थेच्या मेकॅनिकल विभागातल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली एक गाडी सापडली। या गाडीचं नाव न्यू मोशन। ही गाडी 3 गिअरची असून दिव्यांगांसाठी वरदान ठरलेली आहे। या गाडीचं आसन खास ग्राहकाचं मोजमाप करून बनवलं जातं। त्यासाठी फिजिओथेरपिस्टची मदत घेण्यात आलेली आहे। या गाडीनं दिव्यांग आपल्या अतिशय मनाप्रमाणे प्रवास करू शकतो। सामान्य दुचाकी चालकांना बऱ्याचदा पाठीचा मणका, खांदेदुखी, मानदुखी अशा व्याधींचा सामना करावा लागतो। IIT मद्रास या संस्थेनं ही गाडी तयार करत असताना ग्राहकाच्या आरोग्याची अधिक काळजी घेतली आहे, कारण त्यांना माहीत आहे आपला ग्राहक हा दिव्यांग आहे। निरंजन जाधवनं या दिव्यांगांसाठी उपयुक्त असणाऱ्या वाहनावर मुंबईच्या 10 दिशा प्रवासाला प्रारंभ केला आहे। प्रारंभीच्या काळात त्याला कोणाच्या दुःखात सहभागी होता येत नव्हतं। विवाह समारंभात तो सहभागी होऊ शकत नसे। कार्यालयातल्या न्यायालयीन कामकाजासाठी त्याला उपस्थित राहण्यात अडचणी निर्माण होत असत। न्यू मिशन या गाडीनं या सगळ्या अडचणी दूर केल्या आहेत आणि हा माणूस मुंबईच्या 10 दिशा फिरू लागला आहे। दिव्यांगांसाठी तो या गाडीचा प्रचार आणि प्रसार करतो आहे। अतिशय हलकी फुलकी असणारी ही बाईक कुठेही सोबत घेऊन जाता येते। मेट्रोनं प्रवास करताना निरंजन जाधवला ही गाडी सोबत घेऊन जाता येते। चार्जिंगवर चालणारी ही गाडी प्रदूषण करत नाही आणि ग्राहकाच्या खिशाला चाट बसत नाही। त्यामुळं दिव्यांगांचं मनोबल वाढवण्यासाठी निरंजन जाधव मुंबईत कुठं कुठं फिरत असतो। एकदा रुग्णाच्या भेटीसाठी हा माणूस या वाहनासह 16व्या मजल्यावर गेलेला होता। आमचा परिचय झाल्यावर एका विवाह समारंभासाठी मी येरोलीच्या सेक्टर 5मध्ये उपस्थित होतो। निरंजन जाधव गोरेगावहून येरोलीला आला। तासभर आमच्या ऐसपैस गप्पा झाल्या आणि तो ट्रॅफिक लागायच्या आधी गोरेगावकडे रवाना झाला। गोरेगाव येरोली हा 50 किलोमीटरचा प्रवास त्यानं लिलया केला आणि मला घरी पोचल्याचा संदेश पाठवला। मित्रहो, आपलं आयुष्य आता आपलं राहिलं नाही, कारण स्वतःसाठी जगण्यापेक्षा दिव्यांग बांधवांसाठी जगावं असं त्यानं मनाशी ठरवलं। दिव्यांगांचं मनोबल विकसित करण्यासाठी हा माणूस मुंबईतल्या विविध नामवंत हॉस्पिटलमध्ये जात असतो। त्या ठिकाणी दिव्यांगांना प्रेरणादायी असे विचार ऐकवत असतो। KEM हॉस्पिटल, JJ हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, भाटिया हॉस्पिटल, गोराई मिडवे होम फिजिओथेरपी सेंटर अशा वेगवेगळ्या हॉस्पिटलला त्यांना आजवर भेटी देऊन दिव्यांगांना यशाची सूत्रं सांगितली आहेत। त्याचबरोबर न्यू मिशन गाडीचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तो महानंदची आपली ड्युटी करून अनेक ठिकाणी गेला आहे। घरात अडगळीत पडलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या, कौशल्य विकासापासून दूर असणाऱ्या अनेक मित्रांना तो जाऊन भेटतो आहे। हे जग आपलं सुद्धा आहे। इथल्या निसर्गाचा आपण अनुभव घेतला पाहिजे। हातपाय अक्षम असणाऱ्या माणसांनी नव्यानं विविध आधार शोधून उभं राहिलं पाहिजे, असा त्याचा संदेश असतो। निरंजन जाधवचे पाय अपघातात गेले असले तरी त्याच्या मनाला आणि महत्त्वाकांक्षेला नवे पाय या वाहनामुळे उपलब्ध झाले आहेत। तो नव्या जगाची सफर याची देही याची डोळा करतो आहे। 8,000 किलोमीटर अंतर आत्तापर्यंत त्यानं आपल्या या नव्या वाहनानं प्रवास केलेला आहे। 10 दिव्यांगांना त्यानं हे वाहन सामाजिक संस्थांच्या मदतीनं उपलब्ध करून दिलं आहे। 10 दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। घरात बाळ जन्माला आलं त्यावेळी या बाळासाठी मी सर्व काही करीन अशी मनोमन प्रार्थना या माणसानं केली होती आणि तीच प्रार्थना कायम ठेवून आपल्यातली सर्जनशील ऊर्जा त्यानं कार्यान्वित केली आहे। मित्रा, खूप खूप फटक,
नवे नवे शोध घे, सदा जे आर्त अतिविकल त्यांचा आधार हो. चिमणीसारखं पिलांसाठी घरटं बांध. तुझ्या सर्जनशील ऊर्जेनं जग उजळू दे, जग उजळू दे. आर्त अतिविकलांचा मार्गदाता निरंजन जाधव. लेखक प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे. त्यांचा मोबाईल नंबर 9226573791. या लेखाचं अभिवाचन दत्ता सरदेशमुख यांनी केलं. मित्रहो, ही प्रेरणादायी पोस्ट आपल्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. माझा मोबाईल नंबर 8329730186. या नंबरवर आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय जरूर कळवा.